आता सरकारची जबाबदारी आहे. हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना त्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देणं, आरक्षण देणं हे त्यांचं काम आहे. त्यामुळं ती सरकारची जबाबदारी. आणि मुक्तीसंग्राम दिन 17 सप्टेंबरला मराठवाड्यात, त्याच्या आत प्रोसिजर सुरू करून एखाद्या तालुक्यात, मराठवाड्यातल्या तालुक्यात किमान ती प्रोसिजर सुरू होणं गरजेचं आहे. हैदराबादच्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देणं ही जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांची. आता जर मराठ्याचा अपमान झाला रे बाबा मुख्यमंत्र्यांकडून, तर मराठ्यांच्या मनातून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं कायमचंच नाव निघून जाईल. आणि अशी लाट येईल की पुन्हा बेमुदत गावात येणंच बंद होईल. गाव, तालुका, जिल्हा, महाराष्ट्रात पूर्णच बंद होईल. नेत्याला फिरणंच बंद होईल कायमच. कुठल्याही टोकाला मग अवघड होणार. ज्या हैदराबादच्या गॅजेटियरमध्ये मराठ्यांच्या नोंदी आहेत, मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. मग हैदराबाद गॅजेट लागू केलंय, त्याच्या मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्याला आरक्षण मिळणार. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा नंबर लागत, असं होणार. सगळं होणार. मी हळूहळू थोडं होण्यात दिलं ना, बोलणाऱ्यानं थोडं नाही दिलं, सरसकट बी नाही दिलं, ते मराठीला कळतं नाही. त्याच्यामुळे मी झुंजतोय त्यांच्यासाठी. माझा आत्मा कोणासाठी तरफडतो, तळमळतो कोणासाठी? गरिबांच्या मराठ्यांच्या पोरासाठी. मी करतोय टप्प्याटप्प्यानं. मी बरोबर मराठा जिंकेलाय. मराठा झुकून नाही दिला, वाकून बी नाही दिला. स्वाभिमान मराठ्यांचा टाईट ठेवलाय मी, टाईट ठेवलाय. हळूहळू करून का होईना मराठा जिंकेलाय, हरून नाही दिला. हे लय महत्वाचं. लाट गेली लय मोठी, हारली, काय उपयोग आहे?